हा फेक फेक फेक. शिर्डीला गेलो आणि या हॉटेलमध्ये छोट्या पाण्यातच बुचकाळून टाकलं. आज लवकर झोपून स्वप्नातल्या राजकुमारीला भेटायला चाललो होतो. अचानक मावस भाऊ येऊन टपकला. गणमान्यासारखं मी गाडी बसलो. मग कळलं शिर्डीचं विमानतळ पार करून आपण एक छोटासा ब्रेक घेतलाय. नशीब एवढ्या रात्रीचं पण आपल्याला रूम भेटली. झोपा. रात्रीच्या कुस्त्यांमुळे सकाळी चेहरा डायरेक्ट धोतारल्यासारखा झाला होता. 5 रुपयाच्या लॉकर मध्ये मी 1.5 लाखाचा मोबाईल ठेवला. जणू निम्म हृदय त्यांच्याकडे गाण ठेवलंय मी. 8 वाजता दर्शनाला लागलो होतो ना 11 वाजता दर्शन झालं. सूत्रांच्या माहितीनुसार कळलं की साई आश्रम 1000 रूमच्या समोर जो सर्व्हिस रोड आहे ना त्या रोडला थोडं पुढे मोक्करबारी हॉटेल आहे. पोराला म्हणलं माय माग या नाही बोलती का उशन. हा माय पुढे चालायला लागला होता. धरलं तगडन म्हणलं देऊ फेकून देऊ. एंट्रीला समोरच आपल्याला हा वॉटर शॉवर दिसतोय. पार्टी बिल्टी करायची असेल तर फुकट मध्ये साऊंडची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. मेन म्हणजे हे हॉटेल डायरेक्ट चिक्कूच्या बागात आहे. डायरेक्ट नॅचरल वाईब. बर्थडे सेलिब्रेशन जर असेल ना यांना 1 दिवस आधी कॉन्टॅक्ट करायचं. यांच्याकडून डेकोरेशन पण फ्री असते आणि केकची सुविधा सुद्धा फ्री असते. एकदा वर जाऊन बघावं म्हटलं खालचा व्ह्यू कसा दिसतोय. कसा क्वालिटी हो भाऊ. बल्ब चोरी करायचा विचार आहे काय रे? फॅमिली साठी तर एकदम बेस्ट आहे. इथं झोका घसरगुंडी. मेन म्हणजे इथं आगीन सुद्धा आहे. म्हणजे ट्रेन डायरेक्ट जुग आगीन गाडी. मला नाही म्हणता येत बोते. समृद्धी फॅमिली गार्डनच्या मालकांसोबत गाठभेट झाली. पाहुणे एकदम रॉयल आहे. काय मागवा आपल्याला एवढंच माहिती हो. पनीर मागवा, शेवभाजी मागवा, डाळ भात मागवा. ओके मध्ये कार्यक्रम डायरेक्ट यायला. आता काय करावा? या महाराणीला कोण खर्च करीन भाऊ? बजेट हालून जाईन एकतर. या मांजराला जर पनीरचा तुकडा टाकला ना हा डायरेक्ट 2025 चा कमबॅक करून टाकाय बसले भाऊ. बाबू किचन मध्ये तर डायरेक्ट जाळंदूर संगत चालू. पाहुण्याला म्हटलं चला येऊ दे आपलं गरमागरम पनीर. तर मित्रांनो समृद्धी फॅमिली गार्डनचं जेवण कसं होतं?